सावनी मिरजकरांचं घर हेच आहे ना? हो. मी पाहिलं हिला. सावनीची मैत्रीण आहे ना नताशा. हो, सापडली का ती? नाही, तिची डेड बॉडी सापडली आम्हाला. मॅडम फॉरेन्सिकचे रिपोर्ट यायचे आहेत पण केस क्लिअर आहे. नताशा रावने आत्महत्या नाही केली, तिचा मर्डर झालाय. कारण काय मॅडम, त्या मुलीचं डायरेक्ट कनेक्शन होतं ड्रग कार्टेलशी, बरोबर? आता ड्रग कार्टेल मधल्या लोकांचं आणि तिचं काहीतरी भांडण झालं, त्यानंतर त्या लोकांनी तिचा गेम वाजवला. क्लिअर आहे. एवढं कॉन्फिडेंटली कसं काय सांगतोस तू? मॅडम स्पॉटवर काही गोष्टी आम्हाला दिसल्या. म्हणजे ज्या फ्लॅटमध्ये नताशाची बॉडी होती तिथे नताशाची एकही वस्तू नव्हती. आत्महत्या करण्यासाठी कोणी खिशात फक्त रश्शी घेऊन फिरत नाही. इथे महाडीच्या फ्लॅटवर. मग विचार कर ना, महाडिकच्या फ्लॅटमध्ये ती काय फक्त आत्महत्या करायला आली? काही दिसतंय का आजूबाजूला तिचं? एखादी वस्तू तिची? या रूम मध्ये तिची दुसरी एकही गोष्ट दिसत नाहीये. रशीची उंची बघ, टेबलची उंची बघ. खाली पडलेला टेबल जर उभा केला तर त्याच्यात आणि या रशीमध्ये किती अंतर आहे? तिचे पाय टेबलाला पुरणार नाहीत. म्हणजे तिच्यापेक्षा उंच माणसाने आधी तिला इथे टांगली, मग टेबल खाली नेला, मग पाडला. ज्या पद्धतीने त्या दोऱ्याची गाठ मारली होती ती गाठ नताशा राव सारख्या कॉलेज गोईंग मुलीला मारायला जमेल असं मला नाही वाटत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, खाली पडलेला टेबल. त्या टेबलवर उभं राहून जर नताशाने ही आत्महत्या केली असं आपण म्हणावं तर ते शक्यच नाही मॅडम. कारण ती उभी राहिल्यावर कमीत कमी अर्धा फुटाचं अंतर असेल तिच्यात आणि दोरामध्ये. क्लिअर आहे मॅडम, आत्महत्या नाही, मर्डर. असं असेल तर मग तुझ्या अडचणीमध्ये अजून वाढ होणार आहे तुझी. कारण काय, पहिल्यांदा तिसरा तो जगत राठोड, तर एका ओव्हरमध्ये 5 विकेट गेलेत विजय. मॅच तुझ्या हातातून निसटून चालली. नाही, काही गोष्टी निसटू द्याव्यात मॅडम. म्हणजे असं नको व्हायला ना, तिलाही गेलं, तुपही गेलं, हाती उरलं तुपटणं. विजय, एक काम का नाही करत तू? सांगा ना मॅडम. तू की नाही ह्या पोलीस ड्युटीचा राजीनामा देऊन टाक. हा, आणि पिक्चरचे डायलॉग लिहायला. काय आहे, तसंही ही केस जर सॉल्व्ह नाही झाली ना तर मी तुला आउटच करणार. त्यामुळे तुझ्याकडे वेळच वेळ असेल. काय डायलॉग मारला आहे नी? काय ते निष्ठत काय? काही गोष्टी निसटू द्याव्या हातातून. हा, निष्ठू नाही, काही गोष्टी निष्ठू द्यायच्या. जर काही केस सॉल्व्ह झाली नाही ना विजय, तर मलाही तुला निष्ठू द्यावं लागेल डिपार्टमेंट मध्ये. कळलं? मॅडम, सिनेमा पाहिजे ना, आता असा सिनेमा बनवतो ना, बघतो. सर सर ऐका ना, त्या खूप वेळ झाला थांबल्या, त्यांचं ऐकून घेऊयात का प्लीज? ये रे, ये चल, बस लवकर, माझ्याकडे वेळ नाही. ये आम्ही ना, या या ए, ये आणि सांग सगळं व्यवस्थित नीट. मला सांगितलं होतंस तसं. पटापटा बोलायचा. बोल. सर, मी सावनी मिरजकरला बघितलंय आणि ती सावनी मिरजकरच होती नक्की सांगू शकतो मी. कारण मी तिचा फोटो खूपदा पाहिलाय. अच्छा, आणि पाठ झालं तुला? हो सर. कुठे पाहिलंस तिला? पार्ल्यात. पार्ल्या? तेच तर सांगतेय, पार्ल्यात. आमच्या घरापासून 50-60 मीटरवर पाहिलंय त्याने तिला. आता तरी सिरियसली ऐका. म्हणजे तुझं म्हणणं आहे की सावनी मिरजकर ही त्या कर्जतवरून गायब झाली आणि तू तिला पार्ल्यात पाहिलं? हे बघ, एक सांगतो, जर का यातलं काही जरी खोटं निघालं तर तुला इतका मारीन ना मी. सर, मी खोटं नाही बोलत, मी खरं सांगतोय. ती सावनी मिरजकरच होती. पार्ल्यात कुठे पाहिलं? जोशी रोडवर. कधी? काल. मग कालपासून आजपर्यंत काय तू? सर, ऑनेस्टली स्पीकिंग, आधी जरा भीती वाटली की आपण या प्रकरणात पडावं की नको, पण नंतर असं वाटलं की नाही, आपण मदत करायलाच हवी. आणि डेफिनेटली मला हीच मुलगी दिसली होती असं वाटतंय, म्हणून मी इथे आलो. रिलायबल रिसोर्स वाटतोय तुला? सर, रिलायबल असो किंवा नसो, चौकशी करायला हवी, तुम्हीच म्हणता ना. ठीक आहे, कर मग तू चौकशी. मला त्या नताशाच्या मर्डरवर जरा फोकस करू दे. सर, पण ते अजून कळायचं आहे की मर्डर आहे का सुसाईड? जमदाडे, आपल्याला नताशाची बॉडी अंधेरी वेस्ट मध्ये सापडली. त्याच्या म्हणण्यानुसार याला सावनी कुठे दिसली? पार्ल्यामध्ये. अंधेरी, पार्ला.
नताशा, सावनी, काहीतरी आहे ना, काहीतरी डोक्यात चाललंय ना माझ्या. हा, त्या पोराचं स्टेटमेंट जे काही ते लिहून घे. अहो गेले हे कुठे गेले आता? मॅडम गेले 48 तास ते नॉनस्टॉप ड्युटी करतायत. माणूस आहे ना शेवटी मशीन नाहीये. येतील अर्ध्या तासात ब्रेक घेऊन. गळवी स्टेटमेंट लिहून घ्या. हा मॅडम. हां बस बस. तुझं पूर्ण नाव सांग. प्रसन्न पराग देसाई. आता नीट सांग काय काय झालं. मी काल जोशी रोडवरनं चाललो होतो. आय एम व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी. एक्सक्यूज मी. मी काय मदत करू का? हॅलो, एक्सक्यूज मी मदत करू का तुमची? यू आर नॉट लुकिंग वेल. खूप लागले हो तुम्हाला. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. मला असं वाटलं की तिची विचारपूस करावी. मग असं डायरेक्टली कसं विचारायचं कुठच्या मुलीला, मग कळलं नाही मला ते. तिला ते ऑफेन्सिव्ह वाटू शकलं असतं ना. जेव्हा पाहिलं तिला तेव्हा ती खूप विचित्र दिसत होती. विचित्र म्हणजे? डिस्टर्ब दिसत होती ती. तिचे कपडे मळले होते आणि तिला काही ठिकाणी खरचटलं पण होतं. आणि तिला लागलं होतं ना खूप. तू म्हणालास ते सगळं नीट सांग. मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. लिहून घेतलंय सगळं. त्याचं डिटेल्स लिहून घ्या. कळलं? हो चल. म्हणजे आता आपण या दिशेने शोध घेणार ना सावसा? बघू ना सर काय म्हणतात त्यावरती आपण ठरवूया. खरं तर ना ह्यानी कालच यायला हवं होतं, म्हणजे आपल्याला लवकर हालचाल करता आली असती. पण हरकत नाही, ऍटलिस्ट तो आला आणि त्याने सांगितलं. मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. मी काल एटीएम मधून कॅश विथड्रॉ करायला गेलो होतो आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा एटीएमच्या बाहेरच माझी आणि सावनीची टक्कर झाली. एटीएम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतो ना. तुम्ही त्यातलं फुटेज चेक करा, तुम्हाला लगेच कळेल. थँक्यू. त्या ज्वेलरी शॉपचं सीसीटीव्ही फुटेज चेक करता. सर एटीएमचं सगळं फुटेज चेक करावं लागेल, कारण तो मुलगा एक्झॅक्टली किती वाजता आला हे त्यालाच आठवत नाही. नक्की? हो नाही, नक्की तू वशिल्यावर लागली नाहीस पोलिसात? सर. नाही, सिंपल आहे ना. जेव्हा आपण एटीएम मधून पैसे काढतो तेव्हा पैशांबरोबर आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे रिसिप्ट. हा. मग हो, पण त्याने पेपरलेस ट्रान्झॅक्शन केलं होतं. अच्छा, मग आपल्या मोबाईलवर मेसेज नाही ट्रान्झॅक्शनचा? त्याच्यामध्ये तर सगळं असतं. कुठली बँक, किती पैसे काढले, किती वाजता पैसे काढले, बरोबर. आणि तेही जाऊ दे, जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये तू त्या पोराला ओळखू शकत नाही. पाहिलंयस ना त्याला नीट? हो. मग मी आता लगेच चेक करते. सर अजून एक बोलायचं होतं. बोल. सर तिथे काहीच नाही मिळाले. ती जागा जरा बघ. ओके जा. ओके. थांब. काय बोलायचं तुला? सर काही नाही. नाही, काय नाही म्हणायचं नाही. हे काही नाहीच माझ्या डोक्यात जातं. बोलायचं तर पूर्ण बोलायचं, नाही तर नाही बोलायचं. दमदाडे. सर तुमच्या ना सगळंच डोक्यात जातं. हे असं वागता आणि मग लोकांच्या तुम्ही डोक्यात जाता. काय? सर त्या श्रद्धा मिरजकरशी जरा चांगलं वागा ना, म्हणजे जसे तुम्ही आहात. म्हणजे मी चांगला आहे? आणि का तुला त्या तुझ्या बेस्ट फ्रेंडचा त्या श्रद्धा मिरजकरचा एवढा पुळका आला? सर पुळका वगैरे काही नाही, पण त्या बाईची मनस्थिती समजून घ्या ना. लोकांची मनस्थिती जर मी समजून घेत बसलो ना जमदाडे, तर त्या पोलीस स्टेशनच्या जागी मला आश्रम उघडावा लागेल. आणि तिथे झाडू पोछा करायला मी तुलाच ठेवे ना. जी खुर्ची सरकारने मला दिली ना, ती लोकांची मनस्थिती समजून घेण्यासाठी नाही, काम करण्यासाठी. माणूस म्हणून मी कसाही असू देत, पण तरीही लोक माझ्याकडेच प्रॉब्लेम घेऊन येतात. का? कारण माझ्या अंगावर ही वर्दी आहे. त्यांना कॉन्फिडन्स असतो त्यांच्या आयुष्यातल्या कितीही मोठ्या प्रॉब्लेमवर हा माणूस सोल्युशन देणार, बरोबर. माझे पब्लिक रिलेशन्स मी कसे जपायचे मला नको शिकवूस. तू तुझी ड्युटी कर. येस सर. तोंड वर करून मॅडम कडून 7 दिवस मागितलेत मी. त्यातले 18 तास संपवलेस तू, आणि त्यातला 1.5 मिनिट त्या श्रद्धा मिरजकरवर वाया घालवलाय.
फुटेज घेऊन ये जा. येस सर. काय झालं? काही नाही समजलं सर तिकडे. बुरुड, तुला मी माणूस म्हणून कसा वाटतो रे? खूप छान, खूप छान. खोटारड्या. प्रसन्न देसाई म्हणून मुलगा आहे, त्याने साऊला जोशी रोडवर पाहिलं. म्हणजे तो एटीएम मधनं पैसे काढून बाहेर येत होता तेव्हा साऊची आणि त्याची टक्कर झाली. जोशी रोड म्हणजे फार लांब नाहीये. पण ती एकटीच होती का तिच्यासोबत होतं कोणी? मग ती घरी का नाही आली? कॉल का नाही केला तिने? म्हणजे साऊ इथेच आहे कुठेतरी. हो, आणि आपली साऊ जिवंत आहे. आई म्हणजे काय ग, असणारच होती. आपलं पिल्लू आपल्याला सोडून दूर कुठे जाणार? तेव्हा माझं मन मला सांगत होतं ते खरं होतं. आता सगळी निराशा आणि सगळी मरगळ निघून गेली आणि आता एक नवीन उमेद आली. आपण साऊला शोधूया आणि असं घट्ट मिठी देऊया तिला. काकू, आपण साऊला घरी घेऊन येऊया आणि तिला आपल्या सोबतच ठेवूया कायमचं. तुम्हाला काय निमंत्रण द्यायचं का मी? तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. बाबा, आम्हाला माफ करा बाबा. आमचा सगळ्यांचा जीव आहे तुझ्यावर. आम्हाला हवायस तू. ये अबे, ये रे ये रे अभय. दादा. काका, साऊला शोधून काढू आणि हे घर पूर्ण करू आपण. मॅडम, मला ना खूप दिवस झाले एक सुचवायचं तुम्हाला. हा. सुचू? हो हो, सुचव ना. सावनी मिरजकरला आपण फरार घोषित केलं तर? हो, चालेल ना. त्याच्यानंतर ज्या जंगलात आपली बदली होईल ना, तिकडे जाण्याची तयारी ठेवली. हे बघा मॅडम, मी यासाठी नाही म्हणत आहे. लोकांना जर एखाद्याबद्दल चांगलं बोला असं बोलायला सांगितलं तर एक माणूस पुढे येत नाही. पण हे जर वाईट बोलायला सांगितलं ना तर 15 माणसं पुढे येतात. एक लक्षात घ्या, ह्या मिरजकर फॅमिलीबद्दल नाही त्या गोष्टी आपल्याला लगेच कळतील तिला फरार घोषित केलं तर. मला ते मान्य नाही. ती लोक आधीच त्रासात आहेत आणि आपल्या हातून असं काही व्हायला नको की ज्याच्यामुळे त्यांची बदनामी होईल. मॅडम, लक्षात घ्या, हेतू बदनामी करणं हा नाहीये, आणखी माहिती काढणं हा आहे. एक लक्षात घ्या, आपण फक्त घास असा नाही एवढंच करतोय आपण. आणि मग काही प्रश्नांची उत्तर मॅडम मला नाही मिळालेली. आता तुम्ही सिनियर आहात तर तुम्ही सांगा मला. ही पोरगी कर्जत टू पार्ला ट्रॅव्हल करून येऊ शकते, मग वाटेत आई बापाला एक फोन नाही करू शकत? अचानक दिसते, अचानक मिस्टर इंडिया सारखी गायब होते. काय प्रकार आहे हा? तेच तर आपल्याला शोधून काढायचे विजय. आणि बघ, ज्याची आपल्याला खात्री नाहीये ना ते पब्लिक समोर सांगायचं नाही. ठीक आहे, पण काही दिवसांनी तपासातून जर हेच निष्पन्न झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. सावनी मिरजकर बेपत्ता नाही, फरार आहे ती. माझ्याही मनात तेच आलं, पण मी बोलून दाखवलं नाही, कारण खूप दिवसांनी आई बाबांच्या डोळ्यात मला आशा दिसली. ते सगळं ठीक आहे श्रद्धा, पण हे खूप ऑड आहे ना. म्हणजे साऊ पार्ल्यात होती, एकटी फिरत होती, तर मग ती घरी का नाही आली? खरं तर मला जेव्हा कळलं की ती पार्ल्यात आहे त्यावेळेला शांत वाटलं मला. म्हणजे ती आपल्या आजूबाजूला आहे, कुठेतरी जवळ आहे. पण नंतर मन खूप अस्वस्थ झालं. जर ती आपल्या इतकी जवळ आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचू का नाही शकली? एक्झॅक्टली. प्रॉब्लेम काय आहे नक्की?
मग रे सर कुठे घरी गेले का? ते कसे जातात घरी? ते पण घरी जात नाही आणि आम्हालाही घरी जाऊ देत नाही. त्यांचं लग्न नाही ना झालंय म्हणून त्यांना काय टेन्शन नाहीये. आज माझी सासू आली आहे घरी. बायको सकाळपासून फोनवर फोन करते. तुम्ही ना फालतू गोष्टी सांगू नका मला. सर कुठे आहेत तेवढं सांगा. सर आले का रिपोर्ट? हो. त्या फॉरेन्सिक वाल्यांनी जर का आत्महत्या सांगितलं असेल ना तर मी जाऊन त्याचा मर्डर करीन ना. नाही सर, तुमचा संशय खरा ठरला. नताशा रावचा गळा दाबून मर्डर केला. काय रे? मी हवा देतो साहेब. आता मला सोडा ना साहेब. मी सांगितलं होतं का आवाज द्यायला? नाही साहेब. मी काय सांगितलं होतं? काय मर्डर. मर्डर? मी नाही केलं साहेब मर्डर. मी आतमध्ये बसतो साहेब. आत बसतो साहेब. काय सांगितलं होतं? मर्डर. मर्डर. चहा सांग.